वाळूचोर मोकाट सोडा आणि पत्रकारांना तुरुंगात धाडा, कडेगाव तहसीलदारांचा प्रशासकीय दांडगावा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। कडेगाव तालुक्यात वाळू चोरी खुलेआम सुरू आहे। रोज लाखो रुपयांची वाळू दिवसाढवळ्या लंपास होते, पण कडेगावच्या तहसीलदारांना त्याची कुणकुणही लागत नाही। वाळू चोरांच्यावर कसली कारवाई केली जात नाही, पण विरोधात बातमी दिली म्हणून पत्रकारांना नोटिसा काढल्या जात आहेत। वाळू चोर वाळूच्या बातम्या देणाऱ्या लोकांच्यावर खोट्या केसेस टाकतायत। प्रशासनही तशा कार्यकर्त्यांना अडकवायला मदत करते। वाळू चोरांच्या माध्यमातून खोट्या अॅट्रॉसिटी टाकल्या जात आहेत। प्रशासकीय कामात अडथळे आणल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। याला प्रशासकीय आणीबाणी म्हणायची की अरेरावी हा प्रश्न पडलाय। कडेगाव येथील पत्रकार प्रमोद मांडवे यांनी तहसील कार्यालयातून दाखले वेळेवर मिळत नसल्याची बातमी लावली होती। तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी तारीख पे तारीख या मथळ्याची ती बातमी होती। त्यानंतर नायब तहसीलदार यादव साहेबांना दाखले देण्यासंदर्भात फोन केला असता यादव साहेबांनी बातमी लावून दाखला घ्या की असा अनाहूत सल्ला देत, तुला कायदा अजून कुणी शिकवला नाही, कायदा काय असतो हे तुला दाखवतो, अशी थेट धमकीच प्रमोद मांडवेंना दिली आहे। त्या रागातूनच कडेगाव तहसीलदारांनी मांडवेला नोटीस बजावत एकतर्फी कारवाई करण्याची तंबी दिली आहे। कायद्याचे मालक झालेल्या यादवांनी कडेगाव तहसीलमध्ये यादवी उभारली की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतोय। ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ते मोकाट आहेत आणि प्रशासन पत्रकारांना तुरुंगात धाडू पाहतंय। प्रशासनातला सावळा गोंधळ नेहमीच असतो, पण या विरोधात कोणीच बोलायचे नाही, त्याच्या बातम्या करायच्या नाहीत, अशीच मानसिकता प्रशासनाची दिसतीये। ज्या तहसील कार्यालयात ज्या काही अडचणी आहेत, दाखल्यासाठी अडचणी येत आहेत, रहिवासी दाखले असतील, जातीचे दाखले असतील आणि इतर काही ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यासाठी दिनांक 8 रोजी मी दैनिक ललकारमध्ये एक बातमी दिली आणि ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती नायब तहसीलदारांनी वेगवेगळ्या ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्याचा प्रसार केला। त्यावेळी त्या बातमीमधून जागृती झाली आणि लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लोकांनी तहसीलदार यांच्याकडे मांडल्या, नायब तहसीलदार यांच्याकडे। त्याचा राग धरून नायब तहसीलदार यांनी मला 12 तारखेला फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची बातमी का लावताय। तर मी सांगितलं हे माझं काम आहे आणि ज्या काही जनतेच्या अडचणी आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचं माझं काम आहे, ते मी तुम्हाला मांडलेलं आहे। त्यावर त्यांनी माझ्याशी दमदाटी केली आणि मला सांगितलं की अशा प्रकारच्या बातम्या लावू नका, अशा प्रकारची जर बातमी तुम्ही लावली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, तुम्हाला कायद्याचा धसका जातो, अशा प्रकारचं त्यांनी विवेचन केलं। यावर आज आम्ही सगळ्या पत्रकार संघटना, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व मित्रांच्या सहकार्यानं प्रांत साहेबांना, तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेलं आहे। कडेगावात कायद्याचे राज्य आहे की कायद्याचे राज्य आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।